चांगली डाळ मला बाबा औषध मारायची तयारी ठेवावं लागेल पोरांना सांगावं लागेल एवढं औषध पाहिजे ना फवारणी काय बोलते काय मला समजा ना बाबा काय नाही मला नाही समजलं ते नीट काय बोलायचे ते सांग नाही नाही मला नाही कळालं नाही काय नाही ते उमजत नाही मला तिकडे बघ बाबा उद्योग तिकडे नाही नाही पाय पडू नको काही बघ बाबा पण मला नाही जमत नाही नाही मला माहितीच नाही मला काहीच कळत नाही मला समजत नाही ती भाषा तुझी ती तीनदा ते करती काय कळणार आहे मला ती अजिबात नाही कळालं मला नको बाबा सांगू नको काही नको नाही नाही अजिबात नाही कळणार तुला भूक लागली तर तिकडे बघ ना घरून जेवून ये जा नाही माझ्याकडं नाही काय मी रानात आलोय चक्कर मारायला नाही इथं काय त्या सावकारांनी आपल्याला पैसे नाही दिले मागितले होते ना आपण त्यांनी दिले नाही बरं आपण चालू याच देतो आपण काय बुडीवर होतो का मग तर चांगलं याच मग लोक 5 नाही आपण 7 नाही म्हणतो एक काम करायचं माझ्या डोक्यात एक आयडिया आली सांगतो त्याचा काटाच काढायचा सावकाराचा पैसे नाही दिले मग अरे गाव तरी चुकी राहील ना मरुदी हा लगा त्याला मारला तर बरं गावात कर्ज 4-2 कोटी पण कोणाला कळायला नाही पाहिजे असं करावं आपल्या दोघातला विषय मारायचं कधी फिरायला हा राहू कधी आता फिरायला आला तिकडे वरत रोडवर कोण नसते त्या रस्त्यात बरोबर तिकडे कोण नसतं त्याच टायमाला हाणायचं आणि रात्र झाली पाहिजे आपण त्याला कळालो नाही पाहिजे कोण कोणाला हाणतंय मग आपण दोघं कशाला आपण दोघं आहे तो हात्याला पण मग असं का तसं मोकळं जाणार काय काठी मग नाही ते दोघाचा भोगा करेल चॉपर माझ्याकडे माझ्याकडे आहे मी ते काय करतो दाव दहावी काय टांगड्याला बांधून आपला पाला बांधून वाढायचा नाही बांधल्यावर फायद्याचं पडेल म्हणजे हातपाय बांधल्या मोकळा झाला आपण हाणाय कशाने अरे बाबा दिसलं नाही पण माग होणार टोळ्यातच काय आपल्याला पाहिजे मग ते लोकांना पडलं ते घेऊन येऊ का तुला गजात तुकडा हा रट्यात कार्यक्रम बस हाच कार्यक्रम करायचा पण त्याला हाताने लगेच आधी जेवण आणणार साहेब घेऊन काय चिकनिक असं आपण ओळख पाहायला काय बघायचं आता ते नाही तर मारून टाकेल थोडं वाजून जाऊ आपण थोडं नाही म्हणणार आधार काय दिसलं काय झालं तर मारणार का हा हे मात्र मारणार म्हणलं काय दिसत नाही आणि निमगाव सुखी होईल हा आणि आज आहे ना हाच कार्यक्रम करायचा आणि आज तयारीला आज कार्यक्रम काय झालं काय मला काहीच कळालं नाही काय नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला 2 म्हणजे 2 माणसं मिशावाली मला मारणार तुम्ही कोण आहेत पण तुम्ही ते ऐकले पण ती कोण होती माणसं मला मारणार माणसं असते वैरी असतातच ना पुढे
काय काळजी करू नका, मी बघतो काय करायचं. मला मारणं मला मिळ लागा ना काय काय म्हणतात काय, पण मारणार मला. काय चाललंय मग? काय नाही, पावसाची मका पडली, हे कामच उरकानात काय करावं. आता आमच्या रानात तुमचं पाणीच चाललंय सारं. आमचं पाणी तुमच्याकडे आलं काय पण? हा? रान उपाळलेलं पाणी सारं चाललंय. मग तुम्ही असं करा ना. हे गाडी हो बोला. अरे बरं भेटलात तुम्ही. आता मला आता काय सांगावं. काय झालं काय? अहो दुपारी ना ती एक बाया मुकी होती, हा ती आली दावत आणि तिने सांगितलं मला खुणा करून की असं की अहो, ती येडी आहे. हा त्याला अहो, काय ती जाऊ द्या, हा. ती मुकी होती आणि ती सांगत होती की मला कुणीतरी 2 माणसं मारणार आहेत म्हणून. मग मारायला तुम्ही असं केलंय काय कुणाचं काय? आता मलाच कळणार काय त्यांच्या डोक्यात आहे कोणाच्या काय. आता पुढारी म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे कुणी ना कुणी. पण पाटील ती बाई सांगते ती म्हणता करून काय केलंच नाही ना भांडण. नाही काय केलं म्हणा. मी तुम्हाला उगाच सांगायला आलोय का मी. काय कुठं नाही ना काय? अरे माझं मी तर काळीच नुसतं दागदुख होतंय. तुम्ही ऐकून तर घ्या ना माझं आधी. हा, सांगा सांगा सांगा. अहो मला मदत करा तुम्ही. जोडीदार कशाला येतं. नाही ना, मदत करतो आम्ही, पण नेमकी मदत आम्ही काय करायची? आपण गोटाय सारखी नको रे बाबा. माझ्या तर डोक्यात असते ती नक्की माझ्या पायती वाचते कुणीतरी दोघं. आणि मला तर एक तर फिरायला जायची सवय संध्याकाळी. हा त्यांना ती माहित असणार आहे बहुतेक. हा त्याच्यामुळे ना मी सांगतो एवढं करा तुम्ही माझ्यासाठी. हा मी संध्याकाळी फिरायला जातो. मी काय घाबरून झोपणार आहे का घरात? नाही, मी जातो. पण तुम्ही माझ्या पायतीवर लपून मागत राहतो. पण आम्ही गुतणार तर नाही ना कसं? काय करावं तुम्ही. आणि जर कोणी मला आलं समजा मारायला, तुम्ही लगेच कोण यायचं जाईल? त्यांना मारायचं. मग बघू त्यांचं काय करायचं आपण. नाही नाही, तुम्ही म्हणता त्यांना मार, ते मारलं तुम्ही जाता निष्ठून, आम्ही काय करायचं तिथं? आणि मग गडी आहे का बांगड्या भरल्यात काय हातात? आणि आम्हाला पोलीस आले घेऊन मग गेले. तुमचा माझ्यावर काही जीव नाही का? जीव आहे ना. आणि मग तुम्ही काय जीवाला म्हणता? जीव देणारे मित्र नाही, असले नाही, का तुम्ही- असले? तुम्ही काय म्हणले, तुम्ही त्यांना मारायचं तर मी पळून जाईन. मी नाही पळून जाणार. मी बी मारू लागणार ना त्यांना. आता काय कर- अहो ह्यो मित्रच असा फक्त जा बे, पण मोठा तेवढं मित्र. नका माझ्यासाठी. हा? नाही नाही, तेवढं करू संध्याकाळी नका. येताना हा मग पार्टी कुठे देणार आम्हाला? ती होईन राव नंतर चला. पारडा देर फुगरून लागला ना मारा. तरी- फुटावं नाही असं एखादी बांध फुटल्यावर. तरी खाणार त्याला काय? तेवढं करायला का माझा जीव वाचवा काय भरोसा आहे. असं कुणी असं कुणीतरी तुम्ही काळजी नका. काय खोटं नाही बोलणार. संध्याकाळी नक्की या. काळजी नका करू, तुम्हाला कुठे मारायला लागला आम्ही मागं पळून जाऊ. हा असला गडी सगळं म्हणलं काय हो का? आता मी इथून जातो. हा तुम्ही नीट ध्यान धरून राहा मागं पालतीवर माझ्या. काय आम्ही तुमच्या पाठीमुळे पाळतो. आम्ही हातात मध्ये मला नका हाणू फक्त. नाही, नाही, हा. हा. जर कुणी आलं मध्ये तर या मध्ये. हा हा नाही आलं तर मग विषयच नाही आलं समजा. त्याला. मग चला तुम्ही आता आम्ही मी चलतो. तुम्ही दिसून नका देऊ कुणाला मागं. चला बापूर आपलं या इकडे. मला मारायला येतो काय? थांबा याला हाना. मला मारा येतो काय? काय वाटोळे केले थांब काय वाटोळे केले तुझं सांग मला. आम्ही वाचवा तुम्हाला मारणार होती तू बाकीच नको सांगू. मला का मारायला आली ती सांग मला पहिले. चल लवकर. कारण काय? का सांगायला सांग लवकर. त्यांना विचार. अहो सावकार, आम्ही तुमच्याकडे पैसे मागायला आलो. बर तुम्ही साऱ्या गावाला पैसे देताय. आम्ही तुमचं काय वाटलं की आम्हाला पैसे नाही तुमचं दिले? कर्ज आहे माझ्यावर. माझी मर्जी आली ना द्यायचं का नाही ती. अगं, हा? हा. हा, मग पैसे नाही दिले म्हणून मारित आहे का कुणी कुणाला. कुणासाठी आलता मारायला? मारायचं नव्हतं आम्हाला पैसे घ्यायचे राव. मग आता असो मारायला दगडाने हाणतं मला. अरे तोंडाने मारायला येतो. हा, यांना पोलिसात ताब्यात द्या. जाऊ दे. यांना पोलिसात ताब्यात द्या. चला, सावकार, तुमच्या पाया- द्या, जाऊ दे, घेऊन जा त्यांना. तुमच्या पाया- पायाला हे बघा, थोबाड पाया पोलीस. पडतो. चला, जा चला, घेऊन चला. यांना. हो, त्यांना- सावकार. सावकार ऐका सावकार, तुमच्या पाया पडतो. नका देऊ पोलिसाबद्दल नका देऊ. हो, बाई कुठं शोधायचं तुम्हाला.
किती किती ठिकाणी बघितलं तुम्हाला, कुठं कुठं शोधायचं. अहो ते 2 मारेकरी आले होते मला मारायला, मी वाचलो त्याच्यातून. पण खरंच श्रेय तुम्हाला जातं. खरंच माझ्यासाठी तुम्ही देवदूत आहेत. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला, मला बहीण नाही, तर तुम्ही माझ्या ताई होता ना. हा खरंच आयुष्यभर तुम्हाला मी माझ्या घरी ठेवून सांभाळ करीन तुमचा. तुम्ही माझा जीव वाचवला. राखी मागा मला. खरंच माझी बहीण व्हा, तुम्ही ताई व्हा, तुमच्या पाया पडतो. चला घरी माझ्याच बरोबर चला. तुम्हाला कोणी नाही ना, तो भाऊ आहे आता आजपासून. मी तुमचा भाऊ समजा मला. चला तुम्ही घरी चला. चला चला. नाही कोणी नाही आता. चला चला तुम्ही चला. चल चल माझी ताई आजपासून. चल 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 मी सांभाळ करीन तुझं. चल.